मुलांनो, गोष्टी ऐकायला तुम्हाला आवडते ना? त्यामध्ये तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे. पहिल्या गोष्टीचं नाव आहे सुंदर हस्ताक्षराचा महिमा. एक मुलगा होता. थोडा मोठा झाल्यावर आई-वडिलांनी त्याला शाळेत घातले. शाळेत तो लक्षपूर्वक शिके. पण शिकलेले त्याच्या लक्षात राहत नसे. तो जितके शिकायचा तितकेच विसरायचा. पण शिकलेले लक्षात ठेवायची आवश्यकता पडू नये अशी एक विद्या त्याने शोधून काढली. ती विद्या म्हणजे हस्ताक्षर विद्या. सुंदर अक्षर काढण्याकडे त्याने अधिकाधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. त्याचे हस्ताक्षर दिवसेंदिवस अधिक सुंदर व्हायला लागले. त्यामुळे तो अक्षरे विसरत नव्हता. शिक्षक त्याच्या हस्ताक्षराची प्रशंसा करत आणि म्हणत, तुझं अक्षर अधिकाधिक सुंदर व्हायला लागलं आहे. शाळेतल्या दुसऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यापेक्षा तुझं अक्षर फार छान आहे. शिक्षकांनी केलेल्या कौतुकानंतर तो त्याचे हस्ताक्षर अधिकाधिक चांगले होण्यासाठी मेहनत करतच राहिला. या एका विषयात तरी आपण इतर सर्व विद्यार्थ्यांपेक्षा पुढे आहोत या जाणीवाने तो समाधानी होता. या मुलाचं नाव होतं बाळाजी. तो काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यावेळी छापखाने नव्हते. पुस्तकांच्या नकला हातानेच उतरवत. अशा रीतीने आपल्या हस्ताक्षरात नकला उतरून घेणाऱ्याला लेखनिक म्हणत. शिवाजी महाराजांच्या पदरी एक लेखनिक होता, पण त्याचे हस्ताक्षर फारसे सुंदर नव्हते. म्हणून सुंदर अक्षर असलेला दुसरा एखादा लेखनिक शोधायचे त्यांनी आपल्या मंत्र्यावर सोपवले. चांगल्या अक्षराच्या लेखनिकाच्या शोधात असताना मंत्र्यांना बाळाजीचा शोध लागला. दुसरेही 5-6 लेखनिक त्याने शोधले. त्या सर्वांच्या हस्ताक्षराचे नमुने त्यांनी शिवाजी महाराजांसमोर रुजू केले. त्या सर्व नमुन्यात शिवाजी महाराजांना बाळाजीचे अक्षर फार पसंत पडले. शिवाजी महाराजांची पत्रे लिहिणारे लेखनिक म्हणून बाळाजीची नेमणूक झाली. अशा प्रकारे अक्षर सुंदर काढण्यासाठी बाळाजीने घेतलेली मेहनत उपयोगी पडली. दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे बाळूची भीती पळाली. बाळू नावाचा एक मुलगा होता. तो आपल्या आजीचा फार लाडका होता. खूप वर्षानंतर आपल्या मुलाला मुलगा झाला म्हणून त्याची आजी त्याचे खूप लाड करत असे. आई वडिलांचा सुद्धा तो खूप लाडका होता. पण त्याचे फार लाड झाल्यामुळे तो भित्र्या स्वभावाचा बनला होता. कालांतराने बाळू मोठा झाला, पण त्याने घराच्या ओसरीबाहेर पाऊल टाकले की लगेच आई म्हणायची, बाळू सांभाळ ह, नाहीतर तो कुत्रा चावेल. गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासराच्या अंगावर तो हात फिरवायला लागला की बाबा म्हणायचे, बाळू गोठ्यात जाऊ नकोस, गाई शिंग मारील. वारा काहीसा जोरात वाहता असला तरी त्याला आजी बाहेर जाऊ देत नसे. पावसाळ्यात आकाशात वीज चमकत असली तर बाबा बाळूला म्हणत, बेटा बाळू बाहेर जाऊ नकोस हं. अशा रीतीने बाळू भित्रा झाला होता. तो नेहमी दुसऱ्यावरच अवलंबून राहू लागला. मग मात्र बाळूच्या आईला काळजी वाटायला लागली. ती म्हणायची, माझा बाळू अगदीच भित्रा झालाय. एके दिवशी आजीला ताप आला. गावात कोणी डॉक्टर नव्हते. शेजारच्या शहरात डॉक्टरांना बोलवायला कोणी जायचे असा प्रश्न पडला. बाबा म्हणाले, बाळू जाईल की, आता तो मोठा झाला आहे. आई म्हणाली, मोठा झाला हे खरं आहे, पण तो फार भित्रा आहे. वडिलांनी बाळूला बोलावून सांगितले, बाळू आजीला ताप आलाय, तू सायकलीवरून शहरात जा आणि डॉक्टर या काकांना बोलवून आण. संध्याकाळ व्हायला आली होती. बाळूने सायकलीवर टांग मारली आणि शहराची वाट धरली. हळूहळू अंधार झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच डेरेदार झाडं होती. अंधारात बाळूला चित्रविचित्र आकृत्या दिसायला लागल्या. बाळू घाबरून गेला. त्याचे हात थरथर कापू लागले. तो सायकल हातात पकडून एका झाडाखाली उभा राहिला. बाळूला वाटले की 2 भुते झाडावर चढत आहेत आणि मग झाडावरून खाली उड्या घेत आहेत. बाळूचे आईवडील 2 तास बाळूच्या आणि डॉक्टरच्या येण्याची वाट पाहत थांबले. आईला फार काळजी वाटायला लागली. ती म्हणाली, ऐकलंत का, मी इथं आजीच्या कपाळावर थंड पायाच्या गड्या ठेवते. तुम्ही बाळूला शोधायला जा. काय झाले ते जाऊन पहा. तर खरं बाळू फार भित्रा आहे हो, म्हणून मला फार काळजी वाटायला लागली.
वडिलांनी टॉर्च घेतला, हातात एक काठी घेतली आणि सायकलवर बसून घाईघाईने ते शहराकडे जायला निघाले. ते त्या झाडाजवळ पोहोचले तेव्हा तेथे कोणीतरी उभे असलेले त्यांना दिसले. त्यांनी हाक मारली, बाळू, अरे बाळू. बाळूने बाबा बाबा असे घाबरत म्हणत वडिलांना घट्ट मिठी मारली. चिरक्या आवाजात तो म्हणाला, बाबा, ते पहा भूत. बाबांनी भुताच्या दिशेने टॉर्च फिरवला. पाहतात तर 2 मोठी माकडे झाडावरून जमिनीवर आणि जमिनीवरून झाडावर उड्या मारत होती. बाबा म्हणाले, अरे बाळू, ही तर माकडं आहेत, भूत वगैरे काही नाही. आता भीती सोड. त्या दिवसापासून बाळूची भीती गेली. आता तो कोणतेही काम करायला तयार असायचा. तर छोट्या छोट्या गोष्टींनी मुलांना घाबरवणे चांगले नाही. यामुळे मुले घाबरट बनतात. तिसऱ्या गोष्टीचं नाव आहे, गाढवालाही अक्कल असते. एका कुंभाराचे एक गाढव होते. कुंभाराने त्याचे नाव मोती ठेवले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो कुंभाराचे काम करी. प्रत्येक वेळी कुंभार त्याच्या पाठीवर खूप ओझे लादायचा. कुंभार त्याच्यावर कित्येकदा इतके ओझे लादायचा की त्याला पाय पुढे टाकणेही जड जायचे. काम संपले की कुंभार त्याला चरायला मोकळा सोडायचा. जिथे जे काही मिळेल ते मोती खायचा. मोती मूर्ख आहे अशी कुंभाराची समजूत होती. गाढवाला वाटायचे की कुंभार कृतज्ञ आहे. एके दिवशी कुंभार वाड्यापासून थोड्याशा अंतरावर गलबला झाला. जवळच्या शेतात जिथे कुंभाराचे गाढव चरत होते तेथेच गवताच्या गंजा होत्या. दरोडेखोरांनी त्या गंजांना आग लावली. लोकांची आणि गुराढोरांची पळापळ सुरू झाली. कुंभार धावत पळत त्या शेतात गेला आणि गाढवाला म्हणाला, मोती तू पळून जा, नाहीतर दरोडेखोर तुला पकडून येतील. कुंभाराच्या बोलण्याकडे गाढवाने लक्ष दिले नाही. जणू पळून जायची त्याला काहीच गरज नव्हती. कुंभाराला वाटले, गाढवाच्या मूर्खपणाची तर हद्द झाली आहे. सांगतोय ते ऐकत का नाही. कुंभार गाढवाला पुन्हा म्हणाला, मोती, तू अगदीच मूर्ख कसा रे तू. तू पळून का जात नाहीस? दरोडेखोर तुला पकडून येतील ना. मोती म्हणाला, मालक, मी पळून गेलो नाही तर ते मला पकडून येतील एवढंच ना. मला त्यामुळे काय फरक पडणार आहे. तुम्ही माझ्या पाठीवर जसं ओझं लादता तसंच ते लोकही लादतील. तुमच्याकडे मला इच्छसं भटकून जे काही खायला मिळेल त्यावर भागवावं लागतं. तसंच त्यांच्याकडेही करावं लागेल. म्हणून तुमच्याकडे राहिलं काय किंवा दरोडेखोराकडे राहिलं काय, माझ्या दृष्टीने दोन्ही सारखंच आहे. इथून मी पळून गेलो किंवा न गेलो तरी काहीच फरक पडत नाही. गाढवाचे बोलणे ऐकून कुंभाराच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडले, मोत्या, तू तर चांगलाच अक्कलवान आहेस की. अशा प्रकारे माझ्या पुढच्या गोष्टीचं नाव आहे, राजकुमाराला भेटली सूर्यपरी. एक राजकुमार होता. त्याला देशोदेशी हिंडायची फार हौस होती. एके दिवशी तो आपल्या घोड्यावर बसून दुसऱ्या कुठल्याशा देशात जाऊन पोहोचला. रस्त्यात त्याला एक शेत दिसले. त्या शेतात सर्वत्र सूर्यफुले उमललेली होती. शेतात एका मोकळ्या जागेवर एक मोठे झाड होते. तिथे छान सावली होती. राजकुमाराच्या मनात आले, चला थोडा वेळ आराम करूया. मग तो त्या झाडाखाली गेला आणि विसावला. तो खूप दमलेला असल्याने त्याला लगेच झोप लागली. सूर्य अस्ताला जायच्या सुमाराला राजकुमाराला जाग आली. अचानक त्याला शेतातून एक स्वरूप सुंदर परी येताना दिसली. ती राजकुमाराकडेच येत होती. राजकुमाराने मधुर स्मित करत तिचे स्वागत केले. तो म्हणाला, हे सुंदरी, असं असामान्य रूप तू कुठून घेऊन आलीस? तू माझ्याशी लग्न करशील का? परीने देखील राजकुमाराकडे पाहून लोभसवाने स्मित केले आणि म्हणाली, हे राजकुमारा, मी तुझ्याशी लग्न करील, पण माझ्या 3 अटी आहेत. राजकुमाराला परी फारच आवडली होती. तो म्हणाला, 3च काय, पण 300 अटी असल्या तरी मला मान्य आहेत. परी म्हणाली, ऐक तर मग. माझी पहिली अट अशी की लग्नानंतर मी तुझ्याबरोबर तुझ्या राजमहालात राहायला येणार नाही. दुसरी अट अशी की दिवसा मी तुझ्याबरोबर राहणार नाही. तिसरी अट अशी की तू मला कधीही काही विचारायचं नाही आणि मला कुठंही जाताना अडवायचं नाही. यापैकी तू कोणतीही अट मोडलीस तर मी तुला कायमचं सोडून जाईल. राजकुमार तर त्या परीवर फिदा झालेला होताच. त्यामुळे त्याने परीच्या 3 अट्या मान्य केल्या. मग दोघांचे लग्न झाले. राजकुमाराने परीचे नाव सूर्यपरी ठेवले. सूर्यफुलांच्या त्या शेतापासून थोड्याच अंतरावर एक टुमदार घर बांधून दोघेही तेथे राहू लागली. पहाट होताच सूर्यपरी कुठेतरी निघून जायची.
सूर्य अस्ताला गेला की ती परत यायची. तिचा हा नित्यक्रम बरेच दिवस चालला होता. राजकुमाराला कुतूहल वाटायचे, पण सूर्यफरीच्या कडक अटी त्याला आठवायच्या. त्यामुळे तो तिला काही विचारत नसे. एके दिवशी सूर्यफरीच्या आधी राजकुमाराला जाग आली, पण तो डोळे मिटून पडून राहिला. आपल्या नित्यक्रमानुसार सूर्यपरी उठली, तयार झाली आणि घरातून बाहेर पडली. सूर्यपरीच्या पाठोपाठ राजकुमारही तिला कळणार नाही अशा तऱ्हेने निघाला. सूर्यपरी सूर्यफुलांच्या शेतात शिरताना त्याला दिसली, पण मग ती अचानकच दिसेनाशी झाली. राजकुमार विचारात पडला. शेतात लपायला तर कुठंच जागा नाही, तर मग ही गेली तरी कुठं? नक्कीच तिने सूर्यफुलाचे रूप धारण केले असावे. मग राजकुमार प्रत्येक फुलाजवळ जाऊन सूर्यपरीला शोधू लागला. शेवटी एका फुलाजवळ तो थांबला. त्या फुलाकडे तो टक लावून बघत राहिला. शेवटी त्याने ते फूल खुडून घेतले आणि काय आश्चर्य घडले! राजकुमाराच्या हातातले फूल गायब होऊन त्याच्यासमोर साक्षात सूर्यपरी हजर झाली होती. सूर्यपरी म्हणाली, राजकुमार, मी तुमची आभारी आहे. तुम्ही मला एका चेटकिणीच्या शापातून कायमचं मुक्त केलं आहे. पण एक सांगा पाहू, इतक्या फुलामधून तुम्ही मला नेमकी कशी शोधून काढलीत? सूर्यपरीची उद्गार ऐकून राजकुमाराला खूप आनंद झाला. तो म्हणाला, रात्रभर जी फुलं शेतातच होती त्यांच्यावर दवबिंदू जमा झाल्यामुळं ती भिजलेली होती. मात्र तू ज्या फुलात सामावलेली होतीस ते एकमेव फूल कोरडं होतं. त्यावरून ते आत्ताच उमललं असणार अशी माझी खात्री झाली. शिवाय तूच त्या फुलाच्या रूपात असणार हेही मी ताडलं. अशा तऱ्हेने सूर्यपरी चेटकिणीच्या शापातून मुक्त झाली आणि राजकुमाराबरोबर त्याच्या राजमहालात आनंदाने राहू लागली. त्यानंतर बालमित्रांनो, माझ्या पुढच्या गोष्टीचं नाव आहे जसा स्वभाव तसे फळ. एका जंगलातून एक नदी वाहत होती. तिच्या दोन्ही काठावर मोठमोठे देवदार वृक्ष होते. शिवाय तेथे वेतांची वने देखील होती. देवदाराची झाडे उंच आणि मोठी होती. वादळी वाऱ्याशी टक्कर देऊन न वाकता ताठ उभी राहू शकतील अशी ती मजबूत होती. वेगाने वाहत येणाऱ्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहातही ताठ उभी राहत. कोणासमोर वाकणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. आपल्या शक्तीचा त्यांना मोठा अहंकार होता. वेताची झुडपे मात्र आकाराने लहान आणि अंगाने नरम होती. त्यांना आपली ताकद आणि मर्यादा दोन्हींची जाणीव होती. त्यामुळे वारा असेल त्याप्रमाणे ते वाकत आपली मर्यादा ओळखून नमते घेणे हा त्यांचा स्वभाव होता. एकदा प्रचंड वादळ सुटले. वावटळीबरोबर मुसळधार पाऊस पडायला लागला. देवदाराच्या त्या झाडांनी यापूर्वी कधी वाऱ्याचे असे रौद्र स्वरूप अनुभवले नव्हते आणि इतका मुसळधार पाऊसही त्यांनी कधी पाहिला नव्हता. वारा आणि पाऊस यांचे तांडव अखंड वाढतच गेले. नदीच्या पायाच्या प्रवाहाला जबरदस्त गती प्राप्त झाली होती. त्यामुळे देवदाराची झाडे मुळासकट उपटली जाऊन पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जायला लागली. वेताची झुडपे मात्र वाऱ्याची दिशा पाहून वाकली आणि नदीच्या प्रवाहाप्रमाणे नमली. अशा प्रकारे वेताची झाडे जमिनीला घट्ट पकडून राहिल्यामुळे ती वाचली. त्यांना वादळापासून काहीही धोका निर्माण झाला नाही. नदीच्या प्रवाहात वाहून चाललेल्या एका देवदार वृक्षाने एका वेताच्या झुडपाला विचारले, आम्ही देवदार वृक्ष इतके मोठे आणि दणकट आहोत, तरी आम्ही या वादळात तग धरू शकलो नाही. तुम्ही आमच्या मानाने कितीतरी लहान आणि नाजूक आहात, तरी तुम्ही कसे काय बचावलात? वेताने उत्तर दिले, ज्यावेळी वाकायला हवं त्यावेळीही तुम्ही वाकला नाहीत. आम्हाला तर वाकण्यात कधीच कमीपणा वाटत नाही. आवश्यक तिथं नमतं घेण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही नम्रतेने वागलो म्हणून आम्ही वाचलो. नम्रतेमुळे जीवनातील कोणत्याही वादळात निभावू शकतो. अशा प्रकारच्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.